मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आणि संसदेत संख्याबळ वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांचे खासदार फोडले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच 550 खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही तर 855 खासदार झाल्यावर वेळ कसा मिळेल असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। इथे या व्यासपीठावर प्रकाशित होतात। मला वाटतं आपल्या टाळ्या साऱ्या अजून वाजल्या। नक्कीच साथ द्यावी अशी ही तिन्ही पुस्तकं आहेत आणि आपण सगळेच जण ही नक्कीच पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते। तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली, अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली, तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे, आणा विधेयकं चांगली आणा। जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा। किती मला वाटतं 13-14 वयापासून 27-28 वयापर्यंत जेन झी, मग हेच वय होतं ना। 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला, जेन झी त्याच काळात होते ना। ते ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली, काय वय होतं मग तेव्हा काय त्यांना कोणी तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांना सुद्धा खूप विरोध झाला, महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं। मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय? मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे। आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे। त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? म्हणजे ह्याचं काही नाहीये, आगापिछा काही नाहीये आणि जबाबदारी काही नाहीये। मेरा क्या, मैं झोला लटका के निकल जाऊंगा, देश का क्या होगा? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।